ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅಪಕ್ಷ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಜಯ ಸಾಧಿಸಿರುವ ಶಿವಾಜಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರನ್ನ ಮಹಾಗಾವಿಯಲ್ಲಿ ಭರ್ಜರಿ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸಲಾಯಿತು। ಈ ಸ್ವಾಗತ ಸಮಾರಂಭದ ವೇಳೆ ಮಹಿಳೆಯರು ಔಕ್ಷಣ ಮಾಡುವಾಗ ಜೆಸಿಬಿಯ ಸಹಾಯದಿಂದ ಗುಲಾಲು ಹಾರಿಸಲಾಯಿತು। ಈ ವೇಳೆ ಗುಲಾಲಿನಿಂದ ಬೆಂಕಿ ಹೊತ್ತಿಕೊಂಡು ಅಪಘಾತ ಸಂಭವಿಸಿತು। ಸುದೈವವಾಗಿ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಣಾಪಾಯ ಅಥವಾ ಗಾಯಗಳಾಗಿಲ್ಲ। ಆದರೆ ಕೆಲ ಕಾಲ ಸ್ಥಳೀಯರು ಆತಂಕಗೊಂಡರು। ಘಟನೆಯ ನಂತರ शिवाजी पाटील ಅವರು ತಮ್ಮ प्रतिक्रियेयನ್ನ ನೀಡಿದ್ರು। भाऊ महागाव येतं आमदार म्हणून आपण जी रॅली विजयाची येत असताना महागाव या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, भगिनी ऑक्शन करत असताना आपला ऑक्शन करत असताना कुठेतरी स्फोट झाला अशी बातमी व्हायरल होते। आपल्याला कुठेतरी दुखापत जास्त झाल्याचा असा काहीतरी मेसेज जातोय, व्हायरल होतोय, त्याबद्दल आपलं आपण जर रॅली काढतच नव्हतो। घटना झाल्यानंतर चंदगडला येत असते वेळी प्रत्येक गावागावात आमच्या माता भगिनी सर्वच आमचे सहकारी आमचे सर्व ग्रामस्थ एक आशेने एक नवीन पर्व सुरू झाला। त्या आशेने लोक रस्त्यावरती तापाचे तापा थांबलेला होता आणि प्रत्येक गावात मान सन्मान सत्कार चालू होता। त्याच्यात एक घटना घडली महागावला की माझ्या भगिनी ऑक्शन करत असते वेळी एक जेसीबी गुलाल होतला आणि तो गुलाल असं पडल्यानंतर त्याची टपका ते झाला, थोडस नॉर्मली झाला, थोडस असं झळ वाटली कारण असं काय एकदम व्यवस्थित आहे असं काय न्यूज पसरते, त्यासाठी व्हायरल होते, यासाठी कुठेतरी अपवादा होत येऊ नये यासाठी आपली ही प्रतिक्रिया आपण घेतो। आज दिवसभर माझ्या न्यूज चालू आहेत, आज दिवस आमच्या न्यूज चालू आहेत, उद्या पण आमच्या असतील। ಇದು ದುರ್ಭಾಗ್ಯಕರ ಆದರೆ ಸದೇ ಭದ್ರವಾಗಿ ತಪ್ಪಿದ ಘಟನೆ। ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಾಗತ ಸಮಾರಂಭವನ್ನ ಶಾಂತ ಮತ್ತು ಸುರಕ್ಷಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಚರಿಸಬೇಕು। ನಾಗರಿಕರ ಉತ್ಸಾಹವನ್ನ ನೋಡಿ ನನಗೆ ಸಂತೋಷವಾಗಿದೆ, ಆದರೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸದಂತೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸಬೇಕು ಎಂದರು। ರವಿ ಪಾಟೀಲ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ, ಚಂದಗಡ್।